आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। पंढरपुरात आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा। यंदा धाराशिवच्या बाळासाहेब माने आणि प्रभावती माने यांना मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान। जे दिलंय ते उत्तम आहे, चित्त नेहमी समाधानी असू द्यावं। दिल्लीमध्ये जाण्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांची टीव्ही9 मराठीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। तर जे दिलंय त्यात मी समाधानी, फडणवीसांची ही प्रतिक्रिया। राज्यात चांगला पाऊस पडू दे, बळीराजाला दिलासा मिळू दे, शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद येऊ दे, विठू माऊली चरणी मुख्यमंत्री फडणवीसांचं साकडं। चंद्रभागेच्या पवित्र तीरावर भक्तीचा महासागर उसळला। लाखो वारकऱ्यांचं चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नान। तर ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषात संपूर्ण पंढरी नगरी दुमदुमली आहे। रायगड, पुणे घाटमाथा आणि सातारा या घाटमाथ्यावर अति जोरदार पावसाची शक्यता। तर पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक या ठिकाणी घाटमाथ्यावर येलो अलर्ट जारी। टीटी पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक। आरोपी वीरेंद्र कुमार गुप्ताला बिहारमधून अटक। आरोपी वीरेंद्र गुप्ताला अटकेनंतर आता पोलीस भिवंडीला घेऊन येणार। तर टीटी पेपरफुटी प्रकरणामध्ये आतापर्यंत 12 जण न्यायालयीन कोठडीत। अशोक खरातनं ज्योतिष किंवा अंकशास्त्राचं कोणतंही शिक्षण नसताना भोंदूगिरी केली। भोंदू अशोक खरातची कबुली। तर स्वतःच्या पैशातनं कुटुंबातील सदस्यांच्या नावावर अनेक मालमत्ता खरेदी केल्याचंही मान्य केलं। मुंबई महापालिका मुख्यालयातील कॅन्टीनला टाळं। तर 15 दिवसांसाठी कॅन्टीनचा परवाना रद्द। ताकात माशी आणि कांदा भाजीत प्लास्टिक आढळल्यामुळे एफडीएची ही कारवाई। शिर्डीमध्ये चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान वाद। साई समाधीवर बसल्यामुळे अभिनेता संजय मिश्रावर ग्रामस्थ संतप्त। पालकमंत्री विखे पाटलांकडून या संदर्भात चौकशीचे निर्देश। आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। गुजरातमध्ये मुसळधार पाऊस, पुराच्या वेढ्यात सापडलेल्या 170 जणांचं रेस्क्यू। भारतीय तटरक्षक दलानं ऑपरेशन जलराहत राबवलं। नवसारी जिल्ह्यातील मेंदार गावातनं 33 जणांना एअरलिफ्ट करून सुरक्षित स्थळी स्थलांतर। आसाममध्ये पुराचा हाहाकार, मृतांची संख्या आता 61 वर। ब्रह्मपुत्रासह अनेक प्रमुख नद्या धोक्याच्या पातळीवर। तर 1800हून अधिक गावं आणि 9 लाखांहून अधिक नागरिक या पुरामुळे प्रभावित। राजस्थानच्या मकराना या ठिकाणी मुसळधार पावसामुळे भीषण अपघात। एका पाठोपाठ 12 मार्बल खाणी कोसळल्या। तर या खाणी अनेक दिवसांपासून बंद होत्या।